नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसरे यातील जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे विचारकृती अनिवार्यता विकृती. यालाच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असे म्हटले जाते. शॉर्टकटमध्ये यालाच OCD असे म्हणतात. O म्हणजेच ऑब्सेसिव्ह, C म्हणजे कंपल्सिव्ह आणि D म्हणजे डिसऑर्डर. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर या विचारकृती अनिवार्यता विकृतीची व्याख्या, स्वरूप आणि लक्षणे, डेफिनेशन, नेचर अँड सिम्पटम आपण आज इथे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर म्हणजेच विचार अनिवार्यता विकृती म्हणजे नेमके काय. तर यामध्ये अनिवार्य विचार यालाच ऑब्सेशन असे म्हटले जाते. जेनिके बेयर मिनिचेलो यांच्या मते जे विचार रुग्णाला टाळता येत नाही व त्याच्या मनात पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतात अशा विचारांना अनिवार्य विचार असे म्हणतात. अनिवार्य म्हणजेच नको असणारा विचार किंवा त्यालाच निरर्थक विचार असे सुद्धा म्हटले जाते. मग यावरून विचार अनिवार्यता विकृतीची व्याख्या जी आहे ती पुढील प्रमाणे केलेली आहे. एखादा नकोसा निरर्थक विचार सातत्याने पुन्हा पुन्हा अनुभवाला येतो. असे विचार व्यक्तीला त्रस्त करत असतात, हताश करत असतात. म्हणून अशा विकृतीला विचार अनिवार्यता विकृती असे म्हटले जाते. व्यक्तीच्या मनात शिरलेले विचार व्यक्ती खूप प्रयत्न करूनही दडपून टाकण्याचा प्रयत्न करते, पण व्यक्तीला असे विचार मनातून काढून टाकता येत नाही. ते तिला त्रस्त करतात, म्हणजेच तिला त्रास देत असतात. या अशा विचारांनाच निरर्थक किंवा तर्कसंगत असेही म्हटले जाते. हे विचार अगदी क्षुल्लक विषयांशी निगडीत असतात. या अनिवार्य विचारांचे मनामध्ये येणे जे असते ते अचानक असते व व्यक्तीला असा विचार दडपून टाकता न आल्याने व्यक्तीची सर्व शक्ती, व्यक्तीचा वेळ या विचारांच्या निरोधनातच व्यतीत होत असतो. त्यामुळे व्यक्तीची शक्ती क्षीण होऊन, कमी होऊन अशा व्यक्तींचे व्यावसायिक जीवन, सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यांना हानी पोचत असते. विचारकृती अनिवार्यता या रुग्णांच्या विचारांमध्ये, कल्पनांमध्ये अथवा त्यांच्या प्रबळ इच्छेमध्येही धोकादायक परिस्थिती असते. त्यामुळे यांना सापाची वाटणारी भीती, व्यक्ती जशी सापाला टाळू इच्छिते तसे हे आपल्या विचार, कल्पना किंवा प्रबळ इच्छा टाळू इच्छितात. विचारकृती अनिवार्यताचे रुग्ण दिवसभर आपल्या मनामध्ये एखादा विचार येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात, झगडत असतात. परंतु प्रत्येक दिवशी ते तसा प्रयत्न करतात, परंतु काही वेळा सर्व आयुष्यभर व अत्यंत हतबलपणे त्यात ते अयशस्वी होत असतात. या आजारात सतत येणारे आघातात्मक तडाखे, हल्ले, सर्व प्रसंगांना दुजोरा देण्याची वृत्ती, तीव्र अवसाद म्हणजेच नैराश्य अशी लक्षणे सतत आणि आलटून पालटून या आजारामध्ये निर्माण झालेली दिसून येतात. रुग्णांच्या जीवनातील प्रसंगांची निर्मितीही खूप नाट्यमय असते. त्याचबरोबर रुग्ण जादूटोणे अथवा धार्मिक कृतीच्या मागेही लागलेला दिसून येत असतो. या रुग्णांवरती जे मानसोपचार किंवा औषधोपचार केलेले असतात ते जर परिणामकारक ठरले नाही तर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन करण्याची शिफारस केली जाते.
विचार अनिवार्यता विकृती या प्रकारामध्ये व्यक्तीला जे अनुभव येतात ते अतिशय विचित्र असे असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीच्या मानगुटीवर भूत बसलेले आहे, पायामध्ये काटा अथवा डोळ्यामध्ये चिलटे शिरलेले आहेत. अशा विचित्र अनाहूत विचारांनी व्यक्तीच्या मनात घर केलेले असते आणि हे विचार व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरीही तिच्या मनातून ते बाहेर जाऊ शकत नाहीत. यानंतर बघूया आपण कृती अनिवार्यता विकृती, कंपल्सिव्ह डिसऑर्डर. कृती अनिवार्यता यालाच कंपल्शन असे म्हटले जाते. याची व्याख्या देताना अशी सांगितली आहे की त्या निरर्थक कृती साचेबंद पद्धतीने पुन्हा पुन्हा करण्याची उर्मी म्हणजे कृती अनिवार्यता होय. व्यक्तीला त्यांच्या कृतीतील फोलपणा लक्षात येऊनही अशा कृतींवर तिला नियंत्रण आणता येत नाही. वारंवार साचेबंद पद्धतीने कृती केल्याने व्यक्तीची चिंता कमी होते, पण अशी वारंवार कृती करणे आनंददायक नसते. तर अशा प्रकारे विचारकृती अनिवार्यता विकृतीच्या आपल्याला ह्या व्याख्या ज्या आहेत त्या सांगता येतील. यानंतर पाहूया आपण या विकृतीचे स्वरूप नेमके काय आहे. तर विचारकृती अनिवार्यता विकृतीचे स्वरूप, यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया अनिवार्य विचार. यालाच ऑब्सेशन असे म्हटले जाते. यामध्ये पहिले जे स्वरूप आहे त्यामध्ये अनिवार्य विचार हे एकाएकी व्यक्तीच्या मनात येत असतात. व्यक्तीला हे येणारे जे विचार असतात हे दाबून टाकता येत नाही. त्यांची सर्व शक्ती व वेळ या विचारांच्या निरोधनातच व्यथित होत असतात. व्यक्तीची सर्व शक्ती यामुळे कमी होऊन त्यांना त्यांचे व्यावसायिक जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन हे व्यवस्थितपणे पार पाडता येत नाही किंवा ते जीवन त्यांना व्यवस्थितपणे व्यतीत करता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या ह्या विविध गोष्टींवरती नुकसान जे काही आहे ते झालेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर असे विचार निरर्थक, तर्कविसंगत आणि क्षुल्लक विषयांशी निगडीत असतात. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये हे जे विचार येत असतात त्यांचा कुठल्याही गोष्टीशी साधर्म्य किंवा संबंध असलेला दिसून येत नाही. त्याचबरोबर यामध्ये व्यक्तीला जीवाणूंचा संसर्ग झालेला आहे असा विचार मनामध्ये येतो. त्याचबरोबर आक्रमकता आवेग म्हणजेच जसे एखाद्याला जखमी करावे अथवा ठार मारावे असे विचार व्यक्तीच्या मनामध्ये येत असतात. वारंवार संशयाच्या विचारांनी त्यांच्या मनामध्ये घर केलेले असते. जसे की गॅसचे बटन बंद आहे का, लाईट्सचे बटन बंद आहे का, असे विविध विचार व्यक्तीच्या मनामध्ये येत असतात. त्याचबरोबर लैंगिक कल्पना विचार, यामध्ये वारंवार लैंगिक प्रसंगांचा चित्रालेख म्हणजेच ते जे काही चित्र असतील किंवा एखादा व्हिडिओ असेल, पिक्चर असेल, हे या व्यक्ती बघत असतात आणि तेच विचार जे असतात ते या व्यक्तींच्या मनामध्ये घर करून राहतात. धार्मिक विचार, धार्मिक विचारात ईश्वराच्या अस्तित्वाच्या संदर्भातील विचार या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आढळून येतात. जीवाणूंच्या संसर्गाबाबत उदाहरण द्यायचे झाले तर एका स्त्रीला आपल्या घरामध्ये विषारी जीवाणूंचा संसर्ग झालेला आहे किंवा या जीवाणूंनी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे या विचाराने त्रस्त केलेले होते, पछाडलेले होते. त्यामुळे ती स्त्री तिचे घर वारंवार स्वच्छ करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. त्यानंतर एक स्त्री गॅसचे बटन बंद आहे का याबाबत नेहमीच संशयी असायची किंवा साशंक असे. एका शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या डोक्यात दगड घालावा अशा विचाराने त्रस्त केले होते. एका गृहिणीला मुलाला चाकूने ठार करावे असा विचार त्रस्त करीत असे.
म्हणजे हे जे विचार असतात हे एकाएकी मनात येत असतात व व्यक्तीला असा विचार दडपून टाकता येत नाही. म्हणून या विचारांना अनिवार्य किंवा निरर्थक विचार असे म्हटले जाते. त्यामुळे या व्यक्तींची सर्व शक्ती आणि वेळ त्यामध्ये वाया जात असता. यानंतर पुढे बघूया आपण कृती अनिवार्यता, कंपल्शन. यामध्ये प्रामुख्याने एखादी गोष्ट वारंवार तपासून पाहणे, एखादी वस्तू पुन्हा पुन्हा लावणे, त्यांची सारखी रचना करणे, वारंवार हात धुणे, साफसफाई करणे या प्रमुख गोष्टी असतात. मग यात आपण पाहूया की वारंवार व्यक्ती एखादी गोष्ट तपासून पाहते म्हणजे नेमकी काय करते. तर वारंवार एखाद्या लेटरवरील ॲड्रेस जो असेल, म्हणजेच टपालावरील पत्ता जो असेल किंवा प्रवास करत असताना जे तिकीट घेतलेले असेल ते व्यवस्थित आहे किंवा नाही हे व्यक्ती वारंवार तपासून पाहत असते. त्यानंतर वस्तू पुन्हा पुन्हा लावणे. यामध्ये व्यक्ती तिच्या घरातील वस्तूंची अदलाबदल करत असते. वारंवार एखादी वस्तू एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे त्यांची अदलाबदल किंवा हलवाहलव जी आहे ती करत असते. त्यांची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी किंवा रचना करण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असते आणि ह्या कृती तिच्या वारंवार घडून येत असतात. त्याचबरोबर यामध्ये व्यक्ती विविध प्रकारची जी क्रमबद्धता आहे ती करत असते. म्हणजेच कपाटातील पुस्तकांची वारंवार क्रमबद्ध मांडणी करणे. शर्ट घातलेले असेल तर त्या शर्टची बटणे क्रमाने लावणे, पुन्हा काढणे असे जे कार्य आहे ते ती व्यक्ती क्रमबद्धपणे करण्याचा सारखा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर सांशकता. यामध्ये दरवाजाची कडी आतून लावलेली आहे किंवा नाही हा विचार करणे किंवा कडी लावलेली असेल तर वारंवार जाऊन बघणे. पाण्याचा नळ चालू आहे की बंद आहे हे वारंवार तपासून पाहणे. म्हणजे याबाबत संशय जो आहे, सांशकता जी आहे ती या व्यक्तींच्या बाबत दर्शवलेली असते. त्यानंतर स्वच्छता कृती. यामध्ये घरातील फरशी वारंवार स्वच्छ करणे, घर धुणे, स्वतः वारंवार अंघोळ करणे, एखाद्या गोष्टीला हात लावलेला असेल, वस्तूला हात लावलेला असेल तर वारंवार हात धुणे इत्यादी प्रकारच्या कृती या व्यक्तींकडून वारंवार घडून येत असतात. त्याचबरोबर गणन करणे म्हणजेच रस्त्यातील पाट्या वाचणे, कुठलेही कार्य करण्यापूर्वी विशिष्ट वेळा एखाद्या अंकांची पुनरावृत्ती करणे, रस्त्यावरील खांब असेल त्याला वारंवार स्पर्श करणे, वारंवार खांबांची संख्या मोजणे अशा प्रकारच्या कृती ह्या कृती अनिवार्यता विकृतीग्रस्त रुग्णांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. बहुसंख्य रुग्ण स्वच्छता, धुणे, वस्तू तपासून पाहणे या कृतीमध्ये अडकलेले दिसतात. उदाहरणार्थ घरातील गॅसचे बटन बंद केले आहे अथवा नाही हे तपासून खात्री करून घेतात आणि मगच झोपायला जातात किंवा घराच्या बाहेर पडत असतात. परंतु काही गंभीर रुग्णांमध्ये तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने ती अतार्किक अशी बनत असते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे विचारकृती अनिवार्यता विकृतीचे स्वरूप थोडक्यात सांगता येईल. यानंतर पाहूया आपण या विचारकृती अनिवार्यता विकृतीची लक्षणे. सिम्पटम्स ऑफ ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. यामध्ये जी लक्षणे दिसून येतात ती म्हणजे निरर्थक विचार करणे, स्वच्छता कृती, क्रमबद्धता, सांशकता, गणन करणे, संसर्ग. तर अशी ही जी लक्षणं आहेत ही या विकृतीच्या बाबतीत रुग्णामध्ये दिसून येतात. तर
पहिले लक्षण पाहूया आपण, निरर्थक विचार. मग निरर्थक म्हणजे काय? की ज्या विचारांना कुठलाही अर्थ नाही, किंवा जो विचार आपल्याला नको वाटत असतो किंवा नकोसा वाटत असतो, तरीही तो सातत्याने व्यक्तीला अनुभवाला येत असतो. यालाच निरर्थक विचार असे म्हटले जाते. मग यामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली आहे. जसे की आपण पाहिले की एखाद्या व्यक्तीला असे वाटते की आपला कोणीतरी पाठलाग करते आहे, आपल्या मानगुटीवर भूत बसलेले आहे, आपल्या पायामध्ये काटा घुसलेला आहे, डोळ्यामध्ये चिलटे शिरलेले आहे, असे अनाहूत विचार व्यक्तीच्या मनामध्ये घर करत असतात. म्हणून या विचारांना निरर्थक विचार असे म्हटलेले आहे. तर ही जी लक्षणे आहेत, ही विचार अनिवार्यता विकृतीच्या बाबतीत दिसून येतात. त्यानंतर कृती अनिवार्यता विकृतीच्या लक्षणांबाबत सांगायचे झाले तर, पहिली जी कृती रुग्णांच्या बाबतीत दिसते ती म्हणजे स्वच्छता कृती. यामध्ये व्यक्ती वारंवार कुठेही हात लागलेला असेल तर ती व्यक्ती हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर अंघोळ ही वारंवार करत असते. स्वतःचे घर, घरातील फरशी वारंवार स्वच्छ करणे, धुवून टाकणे, अशा प्रकारे ही स्वच्छता कृती व्यक्तीच्या बाबतीत दिसते. त्यानंतर क्रमबद्धता. क्रमबद्धतेमध्येही घरातील वस्तूची मांडणी क्रमबद्धपणे करणे, कपाट असेल तर कपाटातील कपडे व्यवस्थितपणे घड्या घालून क्रमबद्धतेपणे मांडणे, पुस्तकांची वारंवार क्रमबद्ध मांडणी करणे, शर्टचे बटन क्रमाने लावणे, क्रमाने काढणे, अशा प्रकारे क्रमबद्धता कृती जी आहे ती या रुग्णांच्या बाबतीत दिसून येते. त्यानंतर संशयकता म्हणजेच संशय. यामध्ये व्यक्तीला मनामध्ये अनेक प्रकारचे संशय जे आहेत ते येत असतात. म्हणजेच बाहेर कुठे जायचे असेल तर आपण दाराला कुलूप लावलेले होते का, हा विचार व्यक्तीच्या मनामध्ये येत असतो. ती पुन्हा पुन्हा जाणार आणि बघणार की कुलूप लावलेले आहे किंवा नाही, चावी लावून बघणार, उघडून बघणार. त्याचबरोबर यामध्ये व्यक्ती गॅसचे बटन बंद केलेले आहे का, लाईट्सचे बटन बंद केलेले आहे का, इत्यादींबाबत संशय असते. त्यानंतर गणन करणे. गणन करणे म्हणजेच रस्त्याने कुठे जात असेल तर रस्त्यावरील दुकानांची नावे वाचणे, कुठलेही कार्य करण्यापूर्वी विशिष्ट वेळा एखाद्या अंकांची पुनरावृत्ती करणे, रस्त्यावरील एखाद्या वस्तूला वारंवार हात लावणे, वारंवार एखादी वस्तू मोजणे, रस्त्यावरून गाड्या चालत असतील तर त्या गाड्यांची संख्या मोजत चालणे, अशा प्रकारे गणन करणे ही लक्षणं या व्यक्तीच्या बाबतीत दिसून येतात. त्यानंतर संसर्गाची भीती. जीवाणूंचा संसर्ग झाल्याच्या भीतीने अशा व्यक्ती मोबाईल, दूरध्वनी, कुठलीही वस्तू असेल ती हात लावण्याचा टाळत असते. वारंवार आश्वासनांबाबत विनंती करणे, असे निरर्थक कृतीबाध्यता सामान्यपणे या रुग्णांमध्ये असलेले आढळून येतात. क्वचित काही रुग्णांमध्ये केवळ विचार अनिवार्यता तर काहींमध्ये केवळ कृतीबाह्यता विकृती आढळते. बहुधा विचार व कृती अनिवार्यता विकृती एकत्रितपणे काही व्यक्तींमध्ये आढळून येते. म्हणून या विकृतीचा एकत्रितपणे विचार केला जातो. विचार व कृती अनिवार्यता विकृतीबरोबरच इतर विकृतीही रुग्णामध्ये आढळून येतात. त्या म्हणजेच नैराश्य विकृती, मद्यपानजन्य व इतर अंमली पदार्थ सेवन आसक्ती, दुर्भीती, समाजविरोधी वर्तन इत्यादी विकृती ह्या रुग्णांमध्ये आढळून येतात. या रुग्णांमध्ये ही जी काही लक्षणं आहेत ही दिवसातून अनेक वेळा किंवा आठवड्यातून
1-2 वेळा आपल्याला निर्माण झालेली दिसून येत असतात. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी विचारकृती अनिवार्यता विकृती काय आहे, तिची व्याख्या आणि तिची लक्षणे इथे अभ्यासलेली आहेत. धन्यवाद. थँक यू.